कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, तुझ्या वेळी पण आपण सगळ्यांनी हीच भूमिका घेतली होती ना रे? एक मिनिट, माझ्या वेळेला म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी भ्रष्टाचार केला तवा? हो अर्जुन, तेव्हाच। अगे अप्पे, कशाची तुलना कशाची करतेस तू? कळतंय का तुला? अर्जुन अरे, हो मान्य आहे ना, मी भ्रष्टाचार केला, पण त्यामुळे बापूंचा जीव वाचला, चिंचुकेच्या बायकोचा जीव वाचला, तरी पण मी जेलमध्ये जायला तयार झालो होतो। पण तू तुरुंगात गेला नाहीस ना, त्याला कारण सुद्धा मीच होतो। म्हणजे त्या राजू अबनव्यानं साक्षी फिरवली ती माझ्या सांगण्यानं। अर्जुन साहेबांनी घेतलेले पैसे हे आमच्या वैयक्तिक व्यवहाराचे पैसे होते। म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार नाही केला। त्याला संकल्पना पैसे दिले होते साक्षी देण्यासाठी, पण त्याचे वडील आणि मी आम्ही चांगले मित्र होतो म्हणून त्यानं साक्षी फिरवली। एक मिनिट सरकार, का सांगितलं तुम्ही त्याला साक्ष बदलायला? कारण मला तू तुरुंगात जावं असं वाटत नव्हतं। चूक! तुम्ही हे केलं कारण तुमची पाप धुण्यासाठी। नाही रे अर्जुन, असं नाही रे। माझा आणि सुजाचा जो व्हिडिओ बघितला मगाशी, त्याच्यामध्ये मी सुजाला हेच सांगत होतो की आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं। अरे मी हे पाप केलं म्हणून पोटच्या पोराला मला 4 महिने डांबून ठेवलं, आणि त्या 4 महिन्यात मला खरी अक्कल आली। अर्जुन अरे, खरंच त्यांच्यावर विश्वास ठेव, खरंय। कसा अप्पे, कसा विश्वास ठेवू या माणसावर? 20 वर्ष जो माणूस मला आणि माझ्या बापाला फसवत आलाय, त्याच्यावर विश्वास ठेवू मी? अर्जुन अरे हो, पण मला सांग, मागे आपणच बोललो होतो का नाही? अगं पण तू का सरकारांची एवढी बाजू घेतेस? हो अपर्णा, हे सत्य एवढं भयंकर आहे ना की कळायचं बंद झालंय आता। माझ्या वडिलांनी असं काहीतरी केलंय याच्यावर विश्वासच बसत नाही माझा। दादा, आता कळलं का वडिलांचं खरं रूप? नाही मला सगळं मान्य आहे, पाहिजे तर मी इथून जातो कायमचा। तुम्ही घर सोडून जाऊ नका। दादा, आता या घराला काहीच अर्थ राहिला नाही, काहीच। हो, त्यामुळे मी या घरात राहणार नाही, आणि मला माझं कुणीच या घरात राहिलेलं नकोय। म्हणून अप्पे चल 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 कदम, चला चल चल, इथून बाज झाले तर चल। अर्जा थांब, ज्या अप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच अप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे। आणि तिनेच तुझ्यापासून आतापर्यंत ही गोष्ट लपून ठेवली होती अर्जा। अप्पे, सुजा काय बोलतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन हो, अरे पण माणूस बदललाय ना, आणि तो माफी मागतोय ना, आपण माफ केलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे ना। मी माफ करतो सरकार, सरकार मी तुम्हाला माफ करतो। फक्त एक करा, माझी आई गेली ना तेव्हापासून मला आहे ना अपूर्ण वाटते। जगण्यातली मजाच केली का तो वाटते। त्याचं काय करायचं ना तेवढं मला सांगा फक्त। माझी आई गेली कारण दवाखान्याला पैसे नव्हते, हे डोक्यात फिट बसले माझ्या, म्हणून मी भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागलो। माझी आई जशी गेली तसं दुसरं कोण जाऊ नये म्हणून हिचा बाप मरणाच्या दारात असताना मी भ्रष्टाचार केला, आणि हिचा बाप वाचला। चिंचुकीच्या बायकोला कॅन्सर होता, मी भ्रष्टाचार केला, त्याची बायको वाचली। हे बाकी सगळं जाऊ द्या, हा माझा बाप आहे ना, त्याचा विचार करा जरा। माझी आई गेली त्यानंतर 2 ते 3 वर्ष तोंडातून एक शब्द फुटला नव्हता त्यांच्या। माझ्याकडे बघून जगलाय बाप माझा, माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणून द्या फक्त। माफ करतो मी तुम्हाला,
एवढी वर्ष झाली आईला जाऊन, तरी माझा बाप आईशी रोज गप्पा मारतो. एवढा जीव लावतो तिला तू. मी, माझा बाप आणि माझी आई शेतातल्या आंब्याखाली खायला बसलोय. तो माझा क्षण आयुष्यातला परत आणून द्या बरं. तो फक्त क्षण मला परत आणून द्या. माफ करतो तुम्हाला. माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचं हसू, माझ्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आणि माझी आई मला आणून द्या. मी माफ करतो तुम्हाला सरकार. अर्जुन, अर्जुन यार कसं शक्य आहे? शक्य नाही ना, मग परत माफी मागायची नाही. माफी मागायची नाही परत. सरकार, तुमचा गुन्हा काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही आईच्या उपचारासाठी पैसे नाही नाकारले, माझ्या आईचं जगणं नाकारलं. आणि म्हणून माझं आणि माझ्या बापाचं जगणं नाकारलं तुम्ही. अरे मी लहानपणापासून आतापर्यंत माझ्या बापाला तुमच्याकडे कधी 1 रुपया मागताना बघितलं नाही. 1 रुपया. आणि तुम्ही तिच्या उपचाराच्या वेळी पैशासाठी. अर्जुन तू शांत हो. भास्कर गाप्पे, तत्व 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 तुझ्या तत्वांमुळे ना माझं बाळ जन्माला येत असताना पण मी तुरुंगात जायला तयार झालो होतो. 5-6 वर्ष माझ्या पोटच्या पोरापासून लांब राहायला तयार झालो होतो मी. पण तू काय केलंस? तू तुझीच तत्व मोडलीस. तू खोटेपणाने वागलीस. या सरकारने जसा माझा वापर करून घेतला ना, तसा तू पण माझा वापर करून घेतलाय जाप्पे. हा माणूस तर गुन्हेगार आहेच, पण तेवढीच गुन्हेगार तू पण आहेस. त्यामुळे ना तू मला माझ्या आजूबाजूला पण नकोयस. आजूबाजूला पण नकोयस तू मला. अर्जुन सांभाळून. आता तू सरकारांचा राग अपर्णावर काढतोस. असं कसं म्हणताय सर तुम्ही? हा, भाऊजी म्हणतायत ते कसं काय चुकीचं आहे? काही झालं तरी आप्पी तिची तत्व नाचवत असते. मग आता सरकारांच्या बाबतीत कुठे गेली तिची तत्व? आणि भावनिक कशी काय झाली हो? मी तिच्या समोर हात जोडले, सुजय रडला, तेव्हा नाही झाली भावनिक? हे बघ, हे सगळं ना मी घरासाठी केलंय आणि आता हे घर तुझं असेल, माझं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसं जमलं? कसं लव्ह मॅरेज आहे आमचं. लव्ह मॅरेज. कसं ते? त्यांनी मला प्रपोज केला. कुठे? तिकडेच? तिकडेच नाही, आधी आम्ही राहायला कुर्ल्याला होतो, कारण आमच्या रूम जेव्हा ह्याच्यामध्ये गेल्या होत्या तोडण्यासाठी तेव्हा ट्रान्झिट कॅम्प दिला होता, कुर्ला कामगार नगर म्हणून. मग तिथेच ते पण तिथेच होते राहायला, कारण त्यांची रूम तिकडचीच होती. त्याच्यामुळे मग तिथेच आमचं जुळलं. ट्रान्झिट कॅम्पमध्ये. आणि मग कांजूरला आला? आणि मग आम्ही कांजूरला शिफ्ट झालो सगळे. सासर माहेर. किती वर्ष झाली लग्नाला? आता 19 वर्ष झाली माझ्या लग्नाला. आणि आपण काय करता? डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये काय करता? रेडिओलॉजी डिपार्टमेंटला आहे. बरं. अल्ट्रासाऊंड असिस्टंट म्हणून काम करतो. आपण. नमस्कार. माझं नाव प्रमिला कान्होजी मोरे. हे कुठलं? हे माझंच नाव. नाही, तुमचंच आहे, पण सासरचं आहे की माहेर? सासरचं ऍक्च्युली काय झालेलं, काय हो? यांनी माझं नाव ठेवलं होतं. काय? लग्न झाल्यावर. बर. पण ते नाव त्यांच्या साऊथ इंडियन आवडत्या हिरोईनचं होतं. नाव काय होतं? नेहा. नेहा. येस. आणि मग ते साऊथ इंडियन का त्यांना आवडायचं? त्यांना खूप आवडायची. का आवडायची नेहा? माहित नाही, त्यांना साऊथ इंडियन मूवीज पण फार आवडतात. मग ते काय करतात? बघत बसतात. कोणाला? अरे तसं नाही, म्हणजे काय नोकरी वगैरे कुठे करतात? नोकरी म्हणजे ते वसईला आहेत. बरं. क्वालिटी ऑफिसर आहेत. मला वाटलं काय ते बघत बसतात म्हणजे डोळ्याचे डॉक्टर वगैरे किंवा नंबर काढून देणारे वगैरे आहेत? नाही. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर कणकवली. तिथे बालपण गेलं? नाही, ऍक्च्युली मी इकडे मुंबईतच माझा ऍक्च्युली कुठे? ऍक्च्युली म्हणजे मी इकडे वडा. सासर कुठे आता तुमचं? वडा. सासर आता मी विरारला. आणि आपण काय करता? मी सिस्टर आहे, अल्ट्रासाऊंड असिस्टंट म्हणून डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे. नमस्कार. माझं माहेरचं नाव स्नेहल सुभाष जगताप. माहेर माझं विक्रोळी आणि सासरचं नाव स्नेहल अतिश मोहिते आणि सासर आहे डोंबिवलीला. बरं, तुमचं काय? असं काय? माझं लॉकडाऊनचं लग्न आहे. असं अरेंज मॅरेज. आणि त्यांना कोण आवडतं? नाही, ते पिक्चरच बघत नाही. काम ते फक्त मलाच बघतात. किती बघा भाग्यवान तुम्ही. इकडे बघा नेहा आणि काय करतात. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव आहे स्नेहा अशोक तांबे
आणि सासरचं नाव आहे स्नेहा अमित शिर्के. बरं. आणि माहेर कुठलं? पनवेलला आहे आणि सासर डोंबिवली. आपण काय करता? मी पण अल्ट्रासाऊंड असिस्टंट आहे डॉक्टर एल. चिरानंदानी हॉस्पिटलमध्ये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष झाले. कसं जमलं ते? लव्ह मॅरेज आहे. ते कुठे? आता पनवेल कुठे, डोंबिवली कुठे, तुम्ही कुठे? आम्ही ऍक्च्युली जॉबला पण एकत्र होतो. कुठे? इथे होते, मी टायपिंग शिकवायला होते वडाळ्याला. तुम्ही टायपिंग शिकवायला होता? तिथे आमचं म्हणजे ते ना ASDFGHLKJHJ स्पेस बार, बरोबर? मी तेवढंच शिकलो आणि सोडलं. ते काय तिकडे यायचे शिकायला? नाही, आम्ही एकत्र शिकवायलाच होतो. दोघेही शिकवायला? तिथे शिकलो आम्ही आणि तिथे शिकवायला पण चालू केलं. अरे वा. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, आंबेडकर कॉलेज वडाळा. त्याच्यानंतर असं लव्ह मॅरेज मध्ये आम्ही फिरलो वगैरे नाही. लव्ह मॅरेज मध्ये फिरतात आणि मग लव्ह एकमेकांना ओळखायला जास्त लागतं मला तरी असं वाटतं लव्ह मॅरेज मध्ये. पण तुमचं काय बरोबर बोलतायत त्या? आधी ओळखणं गरजेचं असतं सर, त्याच्यानंतरच लव्ह होतं ना. तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मध्ये बरं असतं म्हणतात हे पुढची परिस्थिती डिपेंड असते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला आवड आहे का, छंद आहे का तुमचा? भांडण हा माझा आवडीचा विषय. मी एवढसा जरी विषय असेल तर फार मोठा करून. का असं करता तुम्ही? लहानपणापासून असं? आई पण तेच बोलते. मी लहान होते ना घरामध्ये, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला हव्या असतात. माहेरची माणसं आहेत ते जावयांवरती जास्त त्यांचं प्रेम आहे. आणि माझी आई माझ्या नवऱ्याला स्वतःचा लेक बोलते आणि मला सुनबाई बोलते. काय हालत असते. आणि आपण काय करता? मी तिथे मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट आहे, रेडिओलॉजी डिपार्टमेंट डॉक्टर एल. चिरानंदानी हॉस्पिटल. आणि आपण? मी पण रेडिओलॉजी अल्ट्रासाऊंड असिस्टंट. होय ना. तुमच्या 6 जणीत कधी अबोला झालाय? खूप वेळा झालाय. कोणाकोणाचा झालाय? हिचा माझा झालाय. काय झालं? तुमचं काय झालं होतं? पेशंटवरून मोस्टली आमची भांडणं होतात. पेशंटवरून? तो बिचारा डोळे बंद करून पडलेला. तसं नाही, म्हणजे कुठला पेशंट घेण्यावरून बोला किंवा कुठला डिले झाला, कधी लेट येणं झालं, त्याच्यावरून मोस्टली अशी आमची भांडणं होतात. तुमचं कशामुळे झालेलं? दोघींच्या लिव्ह ऍट दॅट टाइम दोघींच्या पण लिव्ह निघतायत बाहेर. मग असं कसं, माझा माघार कोण घेणार, तू की मी, असं ह्याच्यावरनं भांडणं होतात आमची. तुमच्या दोघीत कधी नाही? काय जेवत नाही तुम्ही? नाही, तसं टायमिंग आमचं एकच आहे ड्युटीचा. कॅन्टीन मध्ये तर तिथंच बसून खातील, पण दोघी खातील. रिस्पेक्टेड आहे. हा आमच्या डिपार्टमेंट मधला मायकल जॅक्सन आहे. उभं राहून नाही, उभं राहून जरासं उभं तिथेच. 1 2 3. डेंजरस. जोरदार आहे. घरी पण करतात? रिपोर्टिंग वरून वगैरे काय असेल तर मग ते आम्हाला हसवते थोडं. तुमचा जो काही स्ट्रेस आहे तो कमी करायचा. पण मिस्टर पण रोज दोघेही डान्स करतात? पोरी समोर रोज करते, म्हणजे ती शांत होते, मग ती पण माझ्यासोबत नाचायला लागते. मुलगी. आणि मिस्टर कधी शांत होतात? नाही, ते शांतच असतात. नाही, पण तुमच्या दोघांमध्ये त्यांचा स्वभाव शांत आहे? नाही, ते खूप तापटते. मी खूप शांत आहे, सोजवळ आहे. ते खूप चिडके आहेत. यांच्यामध्ये कोण चिडत का असेल? तुमचं काय म्हणणं? ह्या दोघांमध्ये नाही, स्नेहल अशी म्हणजे हसमुख आहे, शांत आहे, म्हणजे ती अशी कुणाला भांडू नाही शकत. आणि या गप्पा आहेत त्या? ही डॅम्बिस आहे 1 नंबरची. प्रॉपर मालवणी तडका येतो. मालवणी खूप छान बोलते. मालवणी मध्ये ती अशी मध्ये मध्ये येईल, खूप तिला बोर वगैरे जर झालं तर मध्ये मध्ये येईल आणि काय नु बोलून तिची ती निघून जाईल. ते आम्हाला काय कळत नाही, सगळं डोक्यावर न जातं, पण ती येऊन बोलून. येता मालवणी? येतात. बोलतात? येता माका मालवणी बोलू. पण कसा काय, कशामुळे येतात? कशामुळे म्हणजे माझी जी बहिणीच होती ना, चुलत बहिणीच, त्याच्या वांगडांनी बोलूक शिकलंय. पण मला सांगा, तुमच्या घोवान जर त्यांच्या स्वभावात बदल करू होय असात तर काय करू होय? मोठं कठीण प्रश्न असतात. एक वेळेस माझ्यात बदल होतलो, मग त्यांच्यात नाही होत. मग ते कसं ठरलेलं असं. काय ठरलेलं? टॅप मारलेला. कसा म्हणजे? मसुऱ्याचो असा. मग वागतलो, मग म्हणतात ना, मोडात पण वाकूचो नाही तसा.
अच्छा, आठवड्यातून 3दा तुमका फिरोक घेऊन जातो. नाही गे बाय, खोटा किचक बोलवून मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय दिलंय? पिझ्झा, भाकरवडी, खाकरा. चांगलंय बुवा. दिशा, का खाली बसलीयस? वर बस ना, तुझा पण उपास आहे की नाही? नाही असू देत, मी पाय तापते ना तुमचे, मग मी बसते इथेच. नाही नको, मी तुमच्या सोबत आहे ना. फोन वगैरे नको आता. एकतर हिचं पार्सल इथं आणून द्या आणि वर हिला 400 फोन करा. आता उचल ना, मला भूक लागलीये. मम्माने पार्सल पाठवलं असेल, त्याचा फोन असेल का? अगं काहीतरी महत्वाचा फोन असेल बघ. हो, दामिनी आंटीचा कॉल. मम्माने माझं पार्सल हिच्याकडे तर नाही ना पाठवलं? हॅलो. हॅलो दिशा, ऐक ना, तुझं पार्सल आहे ना, मी माझ्या रूम मध्ये आणून ठेवलंय. हा, ये लवकर. हो हो, सासू मामा आहेत समोर. मी त्यांना विचारते. हा, 1 मिनिट. अगं तू जरा डोक्यावर पडलीस का? काय बोलतेस? ओ, कॉन कॉल आहे? 1 मिनिट. सासू माम, माझी ना एक मीटिंग आहे, म्हणतात कॉन कॉल आहे. मी अटेंड करून घेऊ का पटकन? हो, कर की. हा. हॅलो. हा मॅम, मी आलेच. हा. अच्छा, तुझी मीटिंग आहे का? बर ठीक आहे. मग ह्या पार्सलचं काय करू? हो मॅम, मी लगेच आले. डोंट वरी, मी लगेच जॉईन होते. सासू माम, मी पटकन जाते, अर्जंट उचलायचं आहे. कॉन कॉल. हा. काय गाणी नाही, ते शाळेत गेला नाही ते ठीक आहे, पण अभ्यास केला का नाही? अरे बा, पाय लागले ना माझ्या. तेच म्हणतोय, पायाला लागले, हाताला लागले का? अरे बा, गणी चला जेवून घ्या. हा. आणि तू आहे का? चल आपण एकत्रच बसू. मी 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 जेवले. काय म्हणाली तू? जेवली? नाही म्हणजे तुला सगळं जमतं, पण खोटं बोलायला काही जमत नाही. खोटं? काय खोटं? भार, मी खरंच तर बोलले. असं होय? नाही म्हणजे तू मला सांग, माझ्या आधी कधी जेवती का तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आईला याला काय अर्थ आहे ग? म्हणजे तू उपाशी आणि आम्ही तुपाशी. श्रीकांत, पण हा उपास मी आपल्या सगळ्यांसाठीच करतेय ना. मी काय म्हणतो, तू एकदा गुरुजींना विचारून बघ ना, हा उपास तुझ्या ऐवजी मी केला तर चालेल का म्हणून. नाही, एकदा विचारायला काय हरकत आहे ना. नको हट्ट करूस. तिथे दिशाचा हट्ट, इथे तुझा हट्ट. क्या करे, कमबख्त प्यार जो तुमसे करते हैं. ठीक आहे, मग ह्याच प्रेमापोटी थोडं खाऊन घ्यायचं. ऐक ना, तू एकदा विचारून बघ ना, त्याला काय हरकत आहे ना. नको. हे घे. थोडी तू घे ना. आय एम सॉरी, मी नंतर येतो.
काय तू हे काय तू हे जेवला नसशीलच. तू भरवणार असशील तर मी खाऊ शकतो. बस वाव. आई किती दिवसांनी तुझ्या हातचं खातोय. आई एक बोलू. बोल ना. आई गुरुजी घरी येणं, उद्या आपण आचार्यांना भेटायला जातोय. आई नो हे सगळं खरंच खूप महत्वाचं आहे. पण आई हे व्रत उपवास हे करणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे हे बघ मला माहिती नाही गुरुजी काय म्हणाले तुला, पण तुम्ही सगळेजण माझी काळजी नका करू. मला माहितीये मी काय करते ते. ठीक आहे तू म्हणतेस ना म्हणजे बरोबरच असणार. आय ट्रस्ट यू आई. आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. मला माहितीये आणि तू नको ह्याचा विचार करूस. 1-2 दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि मला काय वाटतं की खरं तर महिन्यातनं 1-2 वेळेला हे असं व्रत करायला काहीच हरकत नाही. म्हणजे शिस्त आणि शरीराला एक सवय म्हणून रे. बरं मी विसरलोच इथे काय सांगायला आलो होतो तर उद्याची सगळी तयारी झालेली आहे. ओके सो तुम्ही दोघंही प्लीज निर्धास्त राहा. हात धुवून आलीये मी पण. मी घेतला होता रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्यास्तेस यज्ञाचा आरंभ पुष्कळ होताच तो पूर्ण व्हावा. इथेच दुष्ट शक्ती होईल मित्र. तिला जागवाया हवी वीण विचित्र विचित्र वीण विचित्र वीणा 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 विचित्र वीणा. झणकार साधा असे काळसूत्र. घडो रक्त पूजा वीणा विचित्र
चित्रवीणा खंड निमिषात सापडलाच साधा, तुझे प्राण जाती भस्म होईल काया. मिळाला विजय तर मिळे दिव्य शक्ती, थिटी पडे मग त्रिनयनेची भक्ती. दक्षिण दिशेला जाऊन ती बाई गायब झाली म्हणजे? हो आबा. आबा काही आठवतंय का? म्हणजे कधी कोणाकडून ऐकलं होतं का दक्षिण दिशेबद्दल, किंवा तुमच्या काही वाचनात आलं होतं का? नाही, तसं काही माझ्या वाचनात आलेलं नाहीये. हा, पण मला एवढं माहितीये दक्षिण दिशेला राक्षसांची नगरी असते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊजी, आधी नेत्रा, फाल्गुनी, सगळ्यांनी लवकर या. काच आहे तिकडे, काच आहे तिकडे. चल सगळे ठीक आहेत ना? भाऊजी, पण हे सगळं काय होतं? भूकंप होता ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता तू स्वतः सांगतेस म्हणून माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासाठी स्थळ म्हणून श्रीनूचा विचार करायला काही हरकत नाही ना? म्हणजे तुझ्या नात्यातला आहे, माहितीतला आहे,
आणि माझा बालपणीचा मित्र पण आहे. पण काय तो इथे आमच्या घरात राहतो म्हणून? नाही नाही तसं नाही, उलट आपण एकत्रच या घरात राहू ना, आणि मग तर बाबा अगदीच हो म्हणतील. मग मगाशी पण का म्हणालीस? अगं लाली आत्या, त्यांना मी सून म्हणून आवडले नाही तर? पण मला सांग, तुला श्रीनू आवडतो ना? अगदीच तसं नाही, पण आवडतो. चारू चारू, आता लालीताईंचं सगळं माझ्यावर सोड. मंजू आत्या काय बोलतेस काय? लालीताईंना आपल्या बाजूने कसं वळवायचं ते मी तुला बरोबर सांगते. तुम्हा दोघांचं जुळलं तर काय बरं होईल चारू. या घरात माझं वर्चस्व वाढेल. काय म्हणालीस? नाही नाही, काय नाही काय नाही. मी तुला माझी हिरव्या रंगाची साडी देते, तू तीच नेस. हिरवी का? कारण श्रीनूला हिरवा रंग आवडतो. खरंच? खरंच. थँक्यू आत्या. हाँ जी ताई जी, आज से शादी की तैयारी शुरू हो गई है जी. अरे आप टेंशन मत लो, हम उधर आके भी शादी कर लेंगे दूसरी बार. नीरज जी देता हूँ. नीरज, नीरज. हाँ बड़ी ताई जी का फोन. हाँ हेलो पेरी पेना. हाँ जी ठीक हूँ, आप कैसे हो? आई एम सॉरी. मैं आपको फोटो भेजता हूँ ना निशी की. अरे फोटो छोड़िए, मैं वीडियो कॉल करता हूँ जब मैं निशी के साथ रहूंगा तो. ठीक है ताई जी, मैं आपको कॉल करता हूँ ना थोड़ी देर में. हाँ करता हूँ मैं आपको. हाँ जी पेरी पेना. नीरज मी जरा पटकन जाऊन येते. एक मिनिट. काय कुठे चालली आहेस तू हे घेऊन? खोतांकडे. हे काय? शगुन आहे निशीसाठी. शगुन? आता? हो, आजपासून तुमच्या लग्नाचे रिच्युअल सुरू होत आहेत ना, त्यामुळे रिकाम्या हाताने सासरी कसं जाणार तुझ्या? पण मॉम हे ऍब्सोल्युटली नेसेसरी आहे का? म्हणजे त्यांना आवडलं नाही तर, किंवा या गावात अशी रीतच नसेल तर? उगाच आपण करतोय म्हणून ह्या गोष्टीचं त्यांच्यावर बर्डन यायला नको. नीरज, असं अजिबात होणार नाहीये. ते जसे त्यांचे रिच्युअल्स करतात तसे आपण आपले करतोय. मी माझ्या सुनेचं कौतुक करते, तर बिघडलं काय? अरे नीरज बेटा, ये लेन देन का काम ना इन औरतों पे छोड़ दो. हम तो बस यहाँ की शादी एंजॉय करेंगे. तुमचं चालू द्या, मी जाऊन येते. ओ मेरे पुत्र की शादी है. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐकता कोण नाही कधी बघूक नाही मग ती का? ही ना हिऱ्या मंजूची भाची हा चारू लग्नासाठी इलिया. दिसात बरी आगो, पण आता पोरगी कशी आहे ती कळतली आपला. जायचे. अगे बाई, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. अगं उमा, गो उमा, अगो इन राहिली आहोत. मेघना ताई, या या. नमस्कार. नमस्कार. काय हो, ह्या का आणलास? निशीसाठी आणलंय. ही आमच्याकडे रीत आहे, शगुन घेऊन मुलीकडे जायचं असतं म्हणून आणलंय. बाय गे, खूप पैसेवाली पार्टी दिसता. मला जास्त उशीर नाही ना झाला? नाही नाही, काहीतरीच काय, अगदी वेळेवर इला. आमची तयारी चालू होती. निशी कुठे दिसत नाही? अरे आली तुमची सून. हो. ये निशी, ये बस. चला सुरू करायचं. मी हे देऊ का? होय द्या ना.
जायचे कशी दिसताना झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला अधिपतीराव चालू करा बरं. वाचकांचा पत्रव्यवहार वाचा. पत्र वाचा. काय आहे? अ लेटर बाय अब्राहम लिंकॉल्न टू हिज सन्स टीचर. म्हणजे अब्राहम लिंकॉल्न यानं टीचरला त्याच्या पोरग्याच्या पत्र लिहिलं. टीचर तेवढं कळलं मास्टरीन मॅनमुळं. हा कुठपर्यंत झालं मग अशी. टीच हिम टू बी गेंटल. गेंटल तुझ्या बाण गेलं. गेंटल असते काय म्हणतात त्याला? जेंटलमॅन. म्हणजे मी जो जेंटल टीच हिम टू बी जेंटल. ह्याला म्हणायची एकाग्रता वाचकाची. जाऊन दे. या धनाजी बी झोपला. सगळी दुनिया झोपली. मी आणि घोबड दोघच जागा आहे वाचत वाचत. फिल्टर ऑन. हा हे झालं. काय ग कवा शिकायची? शब्दच कळणार, अर्थ कवा कळायचा? नशीब आमच्या बाबांना आमच्या मास्तराला असलं काय पत्र बित्र लिहिलं नाही. अब्राम तात्या हार्ड करून ठेवलं घेऊ. जाऊन झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लिस्टन नाही हो, लिसन लिसन लिसन. मग ती कशाला घातलाय तिथं? मला आधी काय वाटायचं माहितीये का? लिस्टन म्हणजे लिस्ट असते का नाही आपली सामान्य, त्याच्याविषयी काय ऐका काय असं वाटायचं. हो लिसन लिसन म्हणजे तुम्ही आत्ता करताय ते काय वाचालोय, रीडिंग. हो तसं नाही. तुम्ही आत्ता काय करताय? आत्ता आत्ता
तुमचं प्रवचन ऐकवलंय मग दरम्यान. मग तेच ऐकलं ऐकणं. हा लिसन म्हणजे ऐकणं होय. बरोबर ऐकणं. हा नाही नाही माहित होतं मला आता एकदम. हा बरोबर लिसन म्हणजे ऐकणं बरोबर. आई शपथ तुम्ही आहे म्हणून आधार आहे माहिती आहे काय. नाहीतर लोक कसले हसले असतो. हो आता सुट्टी आहे ना, आता कुत्र्यागत स्टडी करायचा. कुणी आपल्यावर लाफलं नाही पाहिजे बघा. लाफलं नाही पाहिजे हे आवडलंय मला. हा कुणी लाफलं कुणी हसायला नाही पाहिजे. हे जे इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, नो वन शुड लाफ एट मी. हा नो वन शुड लाफ एट मी. 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 आणि शूडचं स्पेलिंग काय सांगा. शूडच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा SHOULD. LD म्हणजे एल असतो, एल दिसतो पण तो म्हणायचा नसतो. आई शपथ हे जाय का नाही इंग्रजीचं जरा का नाही बारीक मध्ये अवघड आहे. म्हणजे जे दिसतंय खरं ते म्हणायचं नाही. ते रट्टाच मारायला लागतोय की इंग्रजीचा, दुसरा काय पर्याय नाही. अधिपती इंग्लिश तर आहेच पण एकूण शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून ते लोक हसले आणि म्हणून तुम्ही इंग्लिश शिकताय. पण तसंच तुम्ही जर कमी शिकलेले असाल तर लोक तुमच्यावर हसू शकतात. त्यामुळे शिकणं महत्वाचं आहे. काय आता त्याच्यासाठी काय करणार माझं. मी सांगू काय ऐकाल माझं. बोला की. तुम्ही 9वीच्या परीक्षेचा फॉर्म भरा, परीक्षा द्या. मास्तरीन बाई उगाच काय तर सांगू नका आता ग बसा. का अहो असं काय करताय. युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले होते. युनिट टेस्टचं वेगळं आता वार्षिक परीक्षा खायचं काम आहे काय. अहो जमेल तुम्हाला. मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. हाय विश्वास आहे पण उगाच नको उगाच नाही त्या भानगडीत पाडू नका. अहो तुम्ही आत्ताच तर म्हणताय ना शिक्षणाचं महत्व कळू लागलंय म्हणून. आधीच तुम्हाला शिकायला उशीर झालाय, आता अजून उशीर करणार का. आणि आता उशीर केला तर पुढे काय होईल. आता सुरुवात झाली आहे ना. आणि हे बघा तुम्हाला ह्या मीटिंगमुळे कळलं की इंग्लिशचं काय महत्व आहे. मग उद्या दुसरं कोणीतरी येईल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण तर खूपच कमी शिकलोय. मग तेव्हा काय कराल. बरोबर आहे तुमचं पण. बरोबर आहे ना. अहो मग आता विचार कसला करताय. हो म्हणून टाका. पण काय अधिपती आता तुम्ही नाही म्हणूच नका, हो म्हणून टाका. हा तुमच्या चांगल्यासाठीच सांगते मी. बरं चालतंय. काय खरंच म्हणलो की आता चालतंय. चालतंय चालतंय. येस येस येस. थँक गॉड. येस थँक्यू 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 अधिपती. थँक्यू सो मच. येस 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 अधिपती थँक्यू. खरंच खरंच थँक्यू सो मच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.